वेलकम बॅक इन द न्यू व्हिडिओ. आज मी मॉर्निंग मील मध्ये काय काय घेतो हे दाखवणार आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मी पहिलं एक बाउल मूग आणि हरभरे घेतो. याची क्वांटिटी अराउंड 130 ते 150 ग्रॅम असते एका वाटीमध्ये. तर तेवढे मी पहिले मूग आणि हरभरे हे उकळून घेतो. भिजवून वगैरे खात नाही, कारण ते चावायला वगैरे जड जातात आणि थोडं टेस्ट पण लागत नाही. त्याच्यामुळे मी ही उकडून घेतो आणि उकळताना थोडं मीठ टाकलं की मग त्याला टेस्ट पण लागते आणि चावायला पण थोडे हलके जातात. त्याच्यामुळे मी हे उकडूनच घेतो. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो की हा जो छोटा वजन काटा आहे त्यातून मी सुद्धा ऍड करा, कारण हा खूप महत्वाचा आहे. जे पण फिटनेस बद्दल सिरियसली आहेत, ज्यांना पण म्हणजे त्यांचा टाइम वेस्ट करायचा नाहीये, त्यांनी हा नक्की ऍड केलाच पाहिजे. कारण जे पण तुम्ही बॉडीमध्ये टाकताय ते पूर्ण कॅल्क्युलेट होऊनच बॉडीमध्ये गेले पाहिजे. तेव्हा तुम्हाला कमी टाइममध्ये चांगला रिझल्ट पाहायला भेटेल. तुमच्या बॉडीमध्ये किती जाते, क्वांटिटी काय जाते हे तुम्हाला समजणार नाही. तुमच्या बॉडीला जेवढं लागतंय मसल तयार होण्यासाठी तेवढं तुम्ही खाताल, तेवढं तुम्हाला कमी टाइममध्ये चांगला रिझल्ट पाहायला भेटेल. त्यामुळे हे महत्वाचं आहे काटा, तो तुम्ही नक्की ऍड करा. याची टेस्ट काय एवढी चांगली लागत नाही, पण तुम्हाला तर माहितीच आहे, जर फिटनेस पाहिजे असेल तर टेस्ट वगैरे हे सगळं सॅक्रिफाईस करावं लागतं. टेस्ट साठी खाणं सोडावं लागतं. हे असंच बिना टेस्ट लागणार खावं लागतं. आणि जेवढं पण तुम्ही रॉ खाल, म्हणजे उकडून वगैरे खाल, तेवढं ते चांगलं असेल, हेल्दी असेल. मला पण माहिती आहे प्रत्येक गोष्ट काय बॉईल करून खाणं जमणार नाही, पण जेवढं पॉसिबल होईल तेवढं बॉईल करूनच खाल्लं पाहिजे. तर याच्यामधून मला 15 ग्रॅम प्रोटीन आणि 220 कॅलरीज मिळतात. त्याच्यानंतर मी ओट्स, पीनट बटर, केळी आणि थोडं दूध हे सगळं घेतो. ओट्स मी 40 ग्रॅम घेतो. नवीन नवीन जिमला जायला स्टार्ट केलं होतं तेव्हा मला पण हे माहित नव्हतं की ओट्स कसे असतात, कसे बनवायचे असतात, कसे लागतात त्याची टेस्ट वगैरे. पण तेव्हा एक माझे पार्टनर होते, तेव्हा त्यांनी मला हे ओट्स घेऊन दिले आणि ते त्यांनी मला सांगितलं होतं कसं करायचं कसं खायचं. आणि आपण जेवढे पण आपलं इंडियन फूड बोलतो ना की हेल्दी आहेत, म्हणजे आपले पोहे, उपीट, तर ते हेल्दी आहेत, पण त्याच्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळे ते खाणं थोडं टाळावं. म्हणजे कधीतरी ठीक आहे, हे रेग्युलर तुम्ही ओट्सच खा. आणि त्याच्यामुळे जेवढं पण तुम्हाला तुमचे सिनियर असतील किंवा जेवढे पण अनुभवी व्यक्ती असतील त्यांच्याकडून जेवढं नॉलेज घेता येईल तेवढं घ्यायचं आणि आपल्यामध्ये ऍड करायचं. त्यामुळे असं सिनियर लोक किंवा एक्सपिरियन्स लोकांसोबत जास्त राहणं खूप महत्वाचं असतं. त्यातून तुम्हाला नॉलेज जे तुमच्याकडे नाहीये ते पण भेटेल आणि लाईफचे असे पॉईंट्स असतात जे तुम्ही कधीच पाहिलेले नसतात, ते पण तुम्हाला ते सांगतात आणि त्याच्या थ्रू तुम्हाला ते पण समजतं की कसं फेस करायचं. त्याच्यामुळे एका अनुभवी व्यक्तीसोबत मैत्री ही खूप महत्वाची ठरते. आणि दूध मी हे कमीच घेतो, कारण दुधामध्ये फॅट जास्त असतं आणि ॲज अ लिक्विड कॅलरीज घेणं मला आवडत नाही. त्याच्यामुळे मी दूध 100 ml घेतो आणि बाकी पाणी ऍड करतो. आणि ही अशी गोष्ट आहे, तुम्ही वेट गेन वरती असाल, वेट मेंटेनन्स वरती असाल किंवा वेट ड्रॉप वरती असाल तरी सुद्धा हे तुम्ही रेग्युलरली खाऊ शकता. आणि केळी पण मी एकच घेतो, कारण केळी असं फळ आहे की त्याने तुमचं वेट लवकर गेन होतं. वेट गेन वरती असाल, वेट मेंटेनन्स वरती असाल किंवा वेट ड्रॉप वरती असाल, कोणत्या पण तुम्ही जर्नीवर असताल तरी कार्डिओ हा इम्पॉर्टंट आहे. तुम्ही रोज कार्डिओ केलाच पाहिजे. फक्त त्याच्यामध्ये तुमचा टायमिंग चेंज होईल. आणि जेवढं पण तुम्ही हेल्दी फूडमधून कॅलरीज घेताल, गुड फॅट घेताल, तेवढं चांगलं आहे. तर याच्यामधून मला 34 ग्रॅम प्रोटीन आणि 720 कॅलरीज मिळतात. आणि सकाळी कधी पण तुम्ही कॅलरीज इंटेक हे जास्तच ठेवा, कारण दिवसभरामध्ये तुम्हाला एनर्जीची गरज असते. त्याच्यामुळे सकाळी कॅलरीज इंटेक जास्त ठेवा. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की सोडा. मी भेटेल तुम्हाला अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टे हेल्दी. बाय बाय.